नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणूक. तर कोणत्या तारखेला कुठे मतदान होणार त्या संदर्भात संपूर्ण ही नवीन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चला सुरू करूया. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली. पहिला टप्पा शुक्रवारी दिनांक 19 एप्रिल रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर. तर दुसरा टप्पा असणार आहे शुक्रवार दिनांक 26 एप्रिल बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी. तर तिसरा टप्पा असणार आहे मंगळवार दिनांक 7 मे रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकंगले. तर चौथा टप्पा सोमवार दिनांक 13 मे नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड. तर पाचवा टप्पा असणार आहे सोमवार दिनांक 20 मे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई. तर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की 16 जून 24 रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. शिवाय देशात काही राज्यांमध्ये याच काळामध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. तेथे सुद्धा निवडणूक होणार आहे. 10.5 पोलिंग बूथ असून 97 कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत. देशातील भौगोलिक परिस्थिती निराळी आहे. तरीही विनासाहाय्यक निवडणुका पार पाडण्याचा निवडणूक आयोगाचा अनुभव आहे. 54 लाखपेक्षा जास्त ईव्हीएम मशीनद्वारे लोकसभेच्या निवडणुका संपन्न होणार असून 1.5 कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. तर यावेळेस लोकसभा निवडणुकीसाठी 1.82 कोटी नव मतदार आहे. तर 48 लाख तृतीयपंथ मतदार, 100 वर्षावरील 2 लाख मतदार, 49.7 कोटी पुरुष मतदार, 47.1 कोटी महिला मतदार. तर 18 ते 21 वयोगटातील 21.50 लाख मतदार आहे. 82 लाख प्रौढ मतदार. महिला मतदाराची संख्या 12 राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की मसल आणि मनी पॉवर रोखण्यासाठी आयोगाकडून कठोर पावले उचलली गेली आहेत. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना केल्या असल्याचे सांगितले. मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैसा आणि बळाचा वापर झाल्याचा आमच्या निदर्शनास आला आहे. त्यामुळे सगळ्या हिंसा आणि पैशाचा गैरवापर आम्ही होऊ देणार नाही. मिथ वर्सेस रियालिटी अशी वेबसाईट निवडणूक आयोगाच्या वतीने लॉन्च करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे. त्यामध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या तारखांना मतदार प्रक्रिया पार पडेल. तर 4 जूनला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. धन्यवाद.